नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. न्याय न मिळाल्याने 1 मे रोजी आत्मदहनाचा इशारा. प्रवीण साबळे यांची पत्रकार परिषद. साबळे यांच्या माहितीनुसार स्मार्ट सर्व्हिसेस प्रा लिमिटेड पुणे या कंपनीसाठी 7 मार्च 2024 ते 1 एप्रिल 2025 दरम्यान 73.86 लाख रुपयांचा माल पुरवठा करण्यात आला. त्यापैकी कंपनीने 68.89 लाख रुपये अदा केले असून उर्वरित रक्कम अद्यापही थक आहे. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याचा व धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले, साबळे यांनी सांगितले. 13 एप्रिल रोजी अँटी करप्शन ब्युरो बयान घेतले. 23 एप्रिल रोजी अँटी करप्शन ब्युरोने बयान घेतले, मात्र पुढील कारवाई झालेली नाही असे त्यांनी नमूद केले. पोलिसांवर गंभीर आरोप. 25 ऑक्टोबर 2025 रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप आहे. तसेच एका अधिकाऱ्यांनी कारवाई न करणे असे निदर्शनी दिल्याचा गंभीर दावा प्रेस नोट्समध्ये करण्यात आला आहे. 1 मे रोजी निर्णयांचा दिवस. 5 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा साबळे यांनी दिला आहे.